Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. Welcome to शारदा कोचिंग अकॅडमी, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वीच्या दुसऱ्या युनिटमधील दुसरा टॉपिक द बॉय हू ब्रोक द बँक पार्ट 2 रिटन बाय रस्किन बॉन्ड आज शिकायला सुरुवात करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द टॉपिक द बॉय हू ब्रोक द बँक. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रुक्ड लेग. जो म्हातारा गणपत नावाचा भिकारी होता त्याचा एक पाय लंगडा होता. मग काय होतं पहा, ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पॅवमेंट फॉर इयर्स. तो अनेक वर्षांपासून स्क्वॅटिंग ऑन द पॅवमेंट. स्क्वॅटिंग मीन्स तो पाय मुडपून फुटपाथवर अनेक वर्षांपासून बसत असे. कॉलिंग फॉर आर्म्स आणि भीक मागत असे. इन द इव्हिनिंग सायंकाळच्या वेळेस समवन वुड कम विथ अ बॅरो. सायंकाळी कोणीतरी एक बॅरो मीन्स हातगाडा घेऊन येत असे. अँड टेक हिम अवे आणि त्याला घेऊन जात असे. ही हॅड नेवर बीन नो वन टू वॉक. कुणीही त्याला कधी चालताना पाहिलेले नव्हते. बट नाव पण आता ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स. ती बँक बुडीत निघत आहे हे समजल्याबरोबर गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. गणपतने जवळपास प्रत्येकाला चाटच पाडले. ॲस्टॉनिश मीन्स आश्चर्याचा धक्का देणे किंवा चाट पाडणे. एव्हरीवन प्रत्येकाला धक्काच दिला. लीपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड. तो आता उडी मारून आपल्या पायांवर उभा होता. अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड आणि अतिशय वेगाने धावत सुटला होता. इन द डायरेक्शन ऑफ द बँक. बँकेच्या दिशेने. इट सून बिकेम नो वन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेविंग्स. आणि त्यानंतर समजले की त्याचे हजारो रुपये बँकेमध्ये जमा आहेत. मेन स्टूड इन ग्रुप्स. लोक घोळक्याने उभे होते. स्टूड मीन्स उभे होते. ॲट स्ट्रीट कॉर्नर्स. रस्त्यांच्या चौकाचौकांमध्ये. डिस्कसिंग द सिच्युएशन. त्या बँकेच्या परिस्थितीबद्दल चर्चा करत होते. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. पीपल नगरमध्ये सेल्डम मीन्स क्वचितच कुठलेही संकट येत असे. सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स. क्वचितच किंवा कधीही नाही पूर येत नसत. अर्थक्वेक्स म्हणजे भूकंपही येत नसत. ऑर ड्रॉट किंवा दुष्काळसुद्धा कधी ओढवलेला नव्हता. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ पीपल नगर बँक. आणि अचानकपणे पीपल नगर बँक बुडण्याची बातमी म्हणजे सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग. यामुळे प्रत्येकजण बोलू लागले. अँड स्पेक्युलेटिंग मीन्स चर्चांना तोंड फुटलेले होते. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी. आणि वेडेपिसे होऊन सैरभैर होऊन ते धावत सुटलेले होते. सम बोस्टेड ऑफ देअर फोरसाइटेडनेस. काही लोक तर बोस्टेड मीन्स बढाई मारणे. ऑफ देअर फोरसाइटेडनेस. त्यांच्या दूरदृष्टिकोनाबद्दल बढाई मारत होते. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स. आणि एकमेकांना अभिनंदन करत होते. कशाबद्दल? ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. अगोदरच पैसे काढून घेतल्याबद्दल. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन. किंवा बँकेमध्ये कधीच पैसे न टाकल्याबद्दल. अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स. काही लोक तर तर्क करत होते ऑन द रिझन्स ऑफ द क्रॅश. की बँक कशामुळे बुडीत खात्यात निघाली. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेसेस इंडल्ज्ड इन बाय सेठ गोविंदराम. आणि सेठ गोविंदरामच्या एक्सेसेस इंडल्ज्ड इन म्हणजेच उधळपट्टीमुळे ही वेळ आली असे म्हणत होते. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट. मग एक जण म्हणाला की सेठ गोविंदराम राज्य सोडून पळून गेले. फ्लेड मीन्स पळून जाणे. सेड वन. ही हॅड फ्लेड द कंट्री. कोणीतरी असे म्हणले दुसरे की ते देश सोडून गेले. सेड अनादर. ही वॉज हायडिंग इन द पीपल नगर. सेड अ थर्ड. आणि तिसरा म्हणाला की ते पीपल नगरमध्येच हायडिंग मीन्स लपून बसलेले आहेत. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिंग ट्री. आणि चौथ्याने तर असे म्हणले की सेड फोर्थ. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिंग ट्री. की त्यांनी चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेला आहे. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि झाडून काढणाऱ्या मुलाने त्यांना पाहितलेलं आहे तसे करताना. बाय नून दुपारपर्यंत
द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. त्या छोट्याशा बँकेमधली सर्व रेडी कॅश म्हणजेच तयार रोख रक्कम संपलेली होती. अँड द हॅरॅस्ड मॅनेजर आणि त्रस्त वैतागलेला मॅनेजर वाज इन अ डिलेमा. तो मात्र दुविधेच्या मनस्थितीमध्ये होता. एमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑप्टेन फ्रॉम अनदर बँक. अशा वेळेस दुसऱ्या बँकेकडून आपत्कालीन निधी आणता येत होता. सम 30 miles डिस्टंट, पण ते 30 मैल दूर होती. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्यूट द क्राऊड. आणि त्याला ही कुड परस्यूट द क्राऊड म्हणजेच त्या गर्दीचे मन वळू शकेल असा विश्वास वाटत नव्हता. टू वेट अंटिल देन, तिथपर्यंत ते थांबतील का नाही. अँड देर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम. आणि सेठ गोविंदराम यांना कोणत्याही प्रकारे संपर्क करता येत नव्हता. अँड देर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. त्यांच्या काश्मीरमधल्या हाऊस बोटवर संपर्क साधता येत नव्हता. पीपल वेर टर्नेड बॅक फ्रॉम द काउंटर्स. आणि लोक त्या बँकेच्या काउंटर्सपासून परत पाठवण्यात आलेले होते. अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. आणि त्यांना पुढील दिवशी येण्यास सांगितलेले होते. दे डीड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. त्यांना ती गोष्ट काही पचनी पडत नव्हती. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड. आणि ते लोक बाहेरच जमा झाले. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक, बँकेच्या पायऱ्यांवर शाउटिंग. आणि ते मोठमोठ्याने ओरडू लागले, गिव्ह अस आवर मनी. आम्हाला आमचे पैसे परत द्या. ऑर वी शॅल ब्रेक इन. किंवा आम्ही जबरदस्तीने मध्ये येऊ. ब्रेक इन मीन्स तोडफोड करून मध्ये येऊ. अशा पद्धतीने ते धमकावू लागले. अँड फेच द सेठ. आणि सेठ गोविंदरामना घेऊन या. वी नो ही इज हायडिंग इन द सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहिती आहे की ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसलेले आहेत. मिस्चिफ मेकर्स. आणि अशा वेळेस जे टवाळखोर लोक आहेत, मिस्चिफ मेकर्स आहेत, खोड्या करणारे आहेत. हू डिडंट हॅव पैसा इन द बँक. ज्यांचा बँकेमध्ये एकही रुपया नव्हता. जॉईंड द क्राऊड. आणि त्यांनी त्या गर्दीमध्ये सामील झालेले होते. अँड ॲग्रेव्हेटेड देअर मूड. आणि त्या जमावाला भडकवत होते. ॲग्रेव्हेट मीन्स संतप्त करणे. टू मेक ए नॉईट. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर. तो मॅनेजर दरवाजावर उभा होता. अँड ट्राईड टू प्लॅकेट देम. आणि त्यांना प्लॅकेट मीन्स शांत करण्याचा, स्टॉप समवन फ्रॉम फिलिंग अँग्री, ते प्रयत्न करत होते. ही डिक्लेअर दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी. त्यांनी असे जाहीर केले की बँकेमध्ये भरपूर कॅश होते आजपर्यंत. बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. पण ती कॅश किंवा बँकेची बरीचशी रक्कम ताबडतोब गोळा करणे शक्य नाही. ही अर्ज्ड देम. त्या मॅनेजरने लोकांना कळकळीची विनंती केली. टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. की घरी जाऊन पुढील दिवशी परत या म्हणून. वी वॉन्ट इट नाव. आम्हाला आत्ताच्या आत्ता पाहिजे. चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. त्या गर्दीमधून कोणीतरी म्हणालं, वी वॉन्ट इट नाव. आम्हाला आत्ताच पाहिजे. नाव नाव नाव. आत्ता आत्ता, याच क्षणी पाहिजे. अशा पद्धतीने लोक ओरडू लागले. अँड ब्रिक हर्लेड थ्रू द एअर. तितक्यामध्ये हवेमधून एक वीट भिरभरत आली. हर्लेड मीन्स भिरभरत येणे. अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट ग्लास विंडो. आणि काचेच्या खिडकीमधून काच तोडून ती मध्ये पडली. ऑफ द पीपल नगर बँक. त्या पीपल नगर बँकेच्या. नाथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग. पुढील दिवशी नाथू आला. टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी. ही सॉ द रिफ्यूज. त्याने तो कचरा पाहितला. रिफ्यूज मीन्स कचरा. अँड द ब्रोकन ग्लास. तुटलेले काचेचे तुकडे. अँड द स्टोन्स. आणि वेगवेगळे दगडधोंडे. क्लटरिंग द स्टेप्स. जे पायऱ्यांजवळ जमा झालेले होते. रेजिंग हिज हँड्स इन अ जेस्चर. आणि रेजिंग हिज हँड्स मीन्स हातवारी करत. ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट. संतापाने आणि वैतागाने. ही क्राईड. तो म्हणाला, हुलिगन्स. काय गुंड लोक आहेत. सन ऑफ डॉन्कीज. गाढव कुठले. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेटर. त्यांना थोडेसे उशिरा पैसे भेटले असते जमलं नसतं का. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज. त्यांच्यामुळे माझं कामसुद्धा वाढलं. ही स्मॉट द स्टेप्स विथ हिज ब्रूम. त्याने त्याच्या झाडूने. स्मॉट मीन्स मोठमोठ्याने झाडूचे फटकारे दिले. स्कॅटरिंग द रूफ. आणि त्या स्कॅटरिंग द रिफ्यूज मीन्स तो पायऱ्यांवरचा रिफ्यूज अर्थात कचरा. स्कॅटरिंग मीन्स इतरत्र विखुरत.
डोंट गुड मॉर्निंग नाथू सेड द वॉशरमन्स बॉय. धोब्याचा मुलगा म्हणाला गुड मॉर्निंग नाथू. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, त्याच्या सायकलवरून खाली उतरत तो म्हणतो आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून तुला नवीन नोकरी स्वीकारणार आहेस का बरं तू. यू विल हॅव टू आय सपोज, मला असं वाटतं की तुला ती करावीच लागेल. नाव दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस, कारण ही बँक तर आता कामातून जात आहे. गोइंग आउट ऑफ बिझनेस मीन्स कामातून जाणे किंवा बुडीत निघणे. हाऊ इज दॅट सेड नथू. नथू म्हणाला ते कसे शक्य आहे. मग त्यावर धोब्याचा मुलगा म्हणतो हॅवंट यू हिअर टू ऐकलं नाहीस. वेल यू वुड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. वेल यू वुड बेटर वेट हिअर, तू थोडंसं इथं वाट पाहितलेली बरं होईल. अंटिल द हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्स, जोपर्यंत पीपल नगरची उरलेली अर्धे लोक इथे येत नाहीत. टू क्लेम देअर मनी मीन्स त्यांच्या पैशांची मागणी करण्यासाठी. अँड ही वेव्ड चेअरफुली, आणि आनंदाने हातवारी करत तो निघाला. ही डिड नॉट हॅव बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल, कारण त्याचे त्या बँकेमध्ये खाते नव्हते. अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल, आणि आपल्या सायकलवर वेगाने निघून गेला. स्पेड अवे मीन्स वेगाने निघून जाणे. नथू वेट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, नथू पुन्हा पायऱ्या झाडत बसला. मटरिंग टू हिमसेल्फ, आणि स्वतःशीच काहीतरी हळू आवाजामध्ये पुटपुटू लागला. मटरिंग मीन्स पुटपुटणे. व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, जेव्हा त्याचे काम संपले. ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप, तो सगळ्यात उंचावरच्या पायरीवर बसला. टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर, मॅनेजर साहेबांची वाट पाहत. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे, आणि त्याने आज निश्चय केला होता की आज त्याला त्याची पगार भेटलीच पाहिजे. तो म्हणतो हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स, कुणाला वाटले तरी होते का बरं बँक बुडेल म्हणून. ही सेड टू हिमसेल्फ, तो स्वतःशी म्हणाला. अँड लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स, आणि लांब अंतरावर एकटक पाहत बसला. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड, मला तर आश्चर्यच वाटत आहे की हे कशा रीतीने घडले असेल. ओके, सो I hope you might understand this topic. Let's solve some questions now.